नमस्कार. आज आपण होमिओपॅथी अवरमध्ये बघणार आहोत कॉमनेस्ट प्रॉब्लेम ऑफ समर. सोलर डर्मॅटायटिस किंवा प्रिकली हीट या हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम स्किन समरमध्ये आढळणारा आहे की तर निलिमा याची थोडीशा कारणं सांग. थोडंसं आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूया कारणांबद्दल. तर उन्हाळ्यामध्ये काय होतं ना, बरेच जण कंप्लेंट करतात की स्किनवरती रॅश येते, चुणचुणतंय, तर त्याला म्हणतात सोलर डर्मॅटायटिस किंवा प्रिकली हीट, जे पावडरवरती पण आजकाल आपण खूप कॉमन आहे. पण याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं ओव्हर हिटिंग, समरमधलं ओव्हर एक्झर्शन, डिहायड्रेशन आणि एक्सपोजर टू अल्ट्राव्हायोलेट रेज. जर आपण बाहेर पडताना जे अल्ट्राव्हायोलेट रेजचं अफेक्शन होतं, हे सगळ्यात कॉमनेस्ट कॉजेस आहे. आणि उन्हाळ्यातलं वाढतं टेम्परेचर, त्याच्यासोबत अल्टरनेटिव्हली आपण वापरणारे थंडाव्यासाठी वापरणारे AC, ह्या दोन वेगवेगळ्या क्लायमेटमध्ये आपण खूप वेळ राहतो आणि त्यामुळे असे स्किनचे आजार किंवा कॉमनेस्ट सिम्पटम्स आपल्याला या दिवसांमध्ये मिळतात. तर याच्यामध्ये सिम्पटम्स आणि सायन्स हे काय येतात, म्हणजे त्याची सिव्हिरिटी कितपर्यंत जाते, असं काही आहे का की नाही फक्त तेवढ्या पुरतच राहतं? हे नाही, सोलर डर्मॅटायटिस मध्ये काय होतं, सुरुवातीला ब्लॅकिश स्पॉट, इचिंग, पॅचेस येणं, त्याच्यानंतर घाम येणं आणि नंतर जे ॲक्ने किंवा घामातनं आलेले ते कधी कधी पश्युलर फॉर्ममध्ये म्हणजे पसई फॉर्म होतो. तर या प्रकारे याची सुरुवात असते आणि मग त्याच्यानंतर होणारे जे बारीक त्याला लागून सेकंडरी काही स्किन इन्फेक्शन्सही असतात. तर हे सगळे सोलर डर्मॅटायटिसच्या अंडर येतात. तर आपण आता बघितलं सोलर डर्मॅटायटिसची किंवा प्रिकली हीटची कारणे आणि त्याच्यामुळे येणारे म्हणजे त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स, की जसं छोटे छोटे दाणे येतात, लाल मोहरी सारखे दाणे येतात, प्रचंड खाजवतात, हातापायाला घाम येतो किंवा हातापायाची सालं निघतात. तर याच्यामध्ये मुख्यतः होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय आहे? मध्ये आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय घेऊ शकतो? तर होमिओपॅथीमध्ये जर समजा माझ्याकडे एक प्रिकली हीटचा किंवा असा पेशंट आला, तर मी त्याचं टाईप ऑफ डिसीज काय आहे, ते कशामुळे झालेलं आहे हे बघेल. त्याच्यानंतर इचिंग किती प्रमाणात आहे, बर्निंग किती प्रमाणात आहे, ते एका पर्टिक्युलर फक्त तळपायावर आहे किंवा पाठीवर आहे की ऑल ओव्हर बॉडी आलेलं आहे हे बघेल. त्याचं इचिंग किंवा बर्निंग होण्याचा पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे का, टाइम मोडॅलिटी आहे हे बघेल. प्लस त्याचं कोल्ड अप्लिकेशननी बरं होतंय किंवा वॉर्म अप्लिकेशननी बरं होतंय किंवा याच्या मागे त्याची काही हिडन ॲलर्जिक कंडिशन्स पण आहेत का हे पण बघेल. जसं पर्टिक्युलर काही मुलांना खूप हाताला तळपायाला घाम येतो, त्यांची स्वतःची स्वेट टेंडन्सी जास्त असते, पण याच्या वेळेला वाढतं. प्लस त्यांची सालं निघतात, बारीक बारीक त्यांच्या हातावर पुरळ येतात, इतकं की त्यांचं प्रत्येक बोट असं सुजून जातं, पायाला घाम येतो की त्यांना काही घालता येत नाही. तर मग हे क्रॉनिक डिसीज त्यांच्या ह्याच्यात असतात किंवा फॅमिली हिस्ट्रीवाले जे डिसीज, त्याच्यामुळे आता या सीझनमध्ये ते वाढलेलं आहे का? नाही, तर फक्त तुम्ही एक्सेसिव्ह एक्सपोजर झालेला आहे, तुम्हाला खूप घाम आलेला आहे किंवा तुम्ही हे झाले हीटमुळे झालेलं आहे. जसं अजूनही शाळा सुरू आहे, त्याच्यामुळे मुलं येतानाची वेळ अजूनही उतरत्या उन्हाची किंवा नेमकी 12 ते 4 ची आहे, अशा वेळेला मुलांना प्रचंड प्रमाणात घाम येतो. तर अशा वेळेला त्यांना काही होमिओपॅथिक रुटीन मेडिसिन्स आहेत आपल्या याच्यात, जसं नायट्रोम्युर आहे, नायट्रोमकाब आहे, बिस्मेल आहे. त्याच्यानंतर जर प्लस युरिनरी प्रॉब्लेम्स असतील तर कॅन्कॅरिस आहे, बर्बेरिस वल्गेरिस आहे, पेट्रोलियम आहे, स्किन इचिंगसाठी खूप सुंदर काम करतं, ग्राफायटिस आहे, रस्टॉक आहे. याच्या अंडरलाईन जर समजा तुमचे कंपल्सरी काही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम चालू असतील तर नक्सोमिका आहे. तर हे सगळे आपण डिसीजेस, त्यांची कारणं, त्यांचं टाईप, सिम्पटम्स बघणार आणि त्यानुसार होमिओपॅथिक मेडिसिन्स देणार. जरी जनरल हे असलं तरी सुद्धा सध्या नायट्रोम्युर 3X, 6X किंवा 30 या तिन्ही पोटेन्सीमध्ये खूप छान काम करतं. आत्ताच आपण बघितलं की होमिओपॅथिक ट्रीटमेंटबद्दल मी सांगितलं. तर निलिमा, तू थोडंसं डाएट आणि काय घ्यायचं किंवा हायड्रेट कसं व्हायचं याच्याबद्दल हायलाइटन कर थोडं. समर म्हणलं किंवा हे डर्मॅटायटिसचे प्रकार उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं हायड्रेशन, डिहायड्रेट न होऊ देणे. पण आपल्याकडे हायड्रेशन म्हणजे फक्त पाणी असं घेतलं जातं की भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या किंवा ज्युसेस आणि रस पिणे हे खूप वाढतं. पण त्यापेक्षा मी असं म्हणेल की तुमचा डाएटच ओव्हरऑल हा लिक्विड डाएट असावा. म्हणजे तुम्ही जे काही ब्रेकफास्टला घेताय, दुपारी जेवणामध्ये घेताय, रात्रीच्या जेवणामध्ये घेताय, ते सगळं लिक्विड असावं, कोरडं कमी खावं, पाणी असलेले फळांचं सेवन आवर्जून मॉर्निंगच्या स्नॅक्समध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये असावं. त्याचबरोबर तुम्हाला प्रॉपर न्यूट्रियन्स डेन्स असलेले लिक्विड घ्यायचं. म्हणजे तुम्ही पाणी तर पिताच आहात, पण त्यासोबत जर तुम्ही जिरा वॉटर घेतलं, की तुम्हाला जर आठवत असेल की पूर्वी लोक घरी आले की गुळ पाणी द्यायचे, तर ह्याच्यामध्ये थोडंफार आयर्नही शरीराला मिळतं, तर चांगल्या कॅलरीज पण जातात. म्हणजे एम्प्टी कॅलरीज घेण्यापेक्षा आपण एक न्यूट्रिशन डेन्स कॅलरीज असलेलं लिक्विड घ्यायला पाहिजे.
ताक, कढी, सोलकढी हे प्रकारही आपल्या आहारामध्ये डेली बेसिसवरती हवेत. तर अशा प्रकारे आपण डिहायड्रेशन टाळण्यासाठी डाएट घ्या. आणि आपला जो मुलांचा पण आहार आहे याच्यामध्ये सुद्धा पातळ पदार्थ, मग ते जे आपल्याकडे पूर्वीपासून रस बनवला जातो, फक्त तो खूप साखर किंवा इतर गोष्टी न घालता हेल्दी प्रकारे कुकिंग करून जर तुम्ही रस, बाकी रसाचे प्रकार, ज्युसेस जसे मोसंबी, टरबूज, खरबूज, हे जर फळ किंवा याचे प्युअर ज्युसेस जर घेतले तर ते नक्कीच शरीराला हायड्रेट ठेवतात आणि या सगळ्या स्किनच्या इश्यूज पासून आपल्याला बऱ्यापैकी आपली स्वतःचा बचाव करता येतो. तर प्रेक्षक हो किंवा आमचे फॉलोअर्स जे आहेत त्यांना हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. तुम्ही कॉटन क्लोथ्स वापरा, सनग्लासेस वापरा, सनस्क्रीन वापरा, हायड्रेट राहा. त्याच्या प्लस तुम्हाला जेव्हा खूप सन हिट आहे म्हणजे 12 ते 4 या वेळेत जर तुम्हाला अवॉइड करता येणार असेल बाहेर जाणं तर अवॉइड करा. त्याच्यानंतर सिंपल आणि फ्रूटफुल किंवा हायड्रेटेड डाएट घ्या आणि स्वतःला उन्हापासून वाचवा. थँक्यू सो मच. लाईक आणि सबस्क्राईब करा द होमिओपॅथिक आवर.